इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. परिसरात गॅस सिलेंडरचा संशयास्पद साठा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. परिसरात गॅस एजन्सी मोठी रहिवासी वसाहत नसताना सिलेंडरने भरलेला ट्रक आढळल्याने काळ्या बाजारातील व्यवहाराचा संशय व्यक्त केला जातो आहे. सोमवार दिनांक 16 सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पथकाने घटनास्थळी धाव त्र्यंबक रोडवरील ITI सिग्नल पासून काही अंतरावर निर्जन रस्त्यावर गॅस सिलेंडरने भरलेल्या ट्रकजवळ नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. परिसरात गॅस एजन्सी मोठ्या प्रमाणावर गॅसचा वापर करणाऱ्या व्यावसायिक आस्थापना किंवा रहिवासी वसाहत नसताना मोठ्या प्रमाणात सिलेंडर साठवण्यात आल्याने नागरिकांमध्ये संशय व्यक्त निर्माण झालेला आहे आणि ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. प्राथमिक तपासात हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे मोठ्या प्रमाणावर घरगुती गॅस सिलेंडर असल्याचे समोर आलं आहे. हा साठा नेमका कोणाचा आहे, ट्रक येथे का उभा करण्यात आला आहे आणि वाहतूक कोणत्या एजन्सी मार्फत केली जाते आहे याबाबत अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केलेली आहे. ट्रक चालक आणि संबंधित व्यक्तींना विचारणा करण्यात येत असल्याचं सूत्रांद्वारे सांगण्यात येत आहे. दिनांक 16 मार्च 2026 रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय व नाशिक पोलीस यांची काल संयुक्त कारवाई झाली. काल माहिती मिळाली होती प्रशासनाला की जे घरगुती गॅस सिलेंडर आहे त्याच्या काळ्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा अधिकारी सप्लाय इन्स्पेक्टर यांनी फिर्याद दिलेली आहे. त्याप्रमाणे पोलीस स्वतः घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जागेवरून एकूण 168 भरलेले सिलेंडर SPCL कंपनीचे, BDCL कंपनीचे आणि 300 सिलेंडर खाली टाके असलेले व 7 वाहनं जप्त केलेले आहेत. म्हणून घरगुती गॅस सिलेंडर जे होते ते एका वाहनातून दुसऱ्या वाहनामध्ये भरण्याचा प्रकार सुरू होता आणि त्याच्यामध्ये ही रेड केली गेलेली आहे आणि तिथे जे आरोपी होते 7 आरोपी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. कारवाई सुरू आहे. पुण्याची मोडस काय बातमी तर अशीच होती की तिथे रंग्यात त्यांना पकडलेलं एका वाहनातून दुसऱ्या वाहनामध्ये ट्रान्सफर करत होते. ते काळ्या बाजारात विक्री करण्यासाठीच ते नेत होते. अशामुळेच गुन्हा दाखल होऊन पुढील कारवाई करण्यात आलेली आहे. कुठल्या कलमांतर्गत गुन्हा दाखल काय याच्यामध्ये EC म्हणजे जीवनावश्यक वस्तू प्रतिबंधक कायदा कलम 3 आणि 7 अन्वये आणि 287 BNS प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. याच्यामध्ये आरोपी सर्व ताब्यात आहेत आणि चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येते. एजन्सी चालक आहे याच्यामध्ये काही मुजोर लोक आहेत आणि अजून तपास सुरू आहे. याच्यामध्ये पुढे पुढे ज्यांचा त्याचा सहभाग आढळेल त्या सर्वांना आम्ही याच्यामध्ये आरोपी करणार. कमर्शियल सिलेंडरची संख्या कमी आहे 15 ते 20 आणि त्याची चौकशी सुरू आहे. ते पुढे घेऊन जातो. बाजारामध्ये घेऊन जाणारे सिलेंडर आहेत तर ज्या भावानेच त्याची विक्री होत असणार याच्याबद्दल दुमत नाही. त्याप्रमाणे तपास सुरू आहे. सायंकाळी 7:15 सुमारास उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे, अप्पर तहसीलदार अमोल निकम, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. हे सिलेंडर काळ्या बाजारात विक्रीसाठी आणले असावेत असा संशय व्यक्त करीत चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.